रामकृष्ण हरी. त्यांनी संस्कृत भाषा अवगत केली असे स्वतःला पंडित म्हणून घेतात, मोठमोठाले श्लोक म्हणतात आणि अभिमानाने मिरवतात. कवित्व, संस्कार, खोलपणा याचा शोध घेण्यातच आपलं जीवन गमावतात. ज्याप्रमाणे तेलाचा घाणा तेल सोडून देतो आणि पेंड धरून बसतो, त्याप्रमाणे हे पंडित असतात. जे गरजेचं आहे ते सोडून देतात आणि नको त्या गोष्टीला ते धरून बसतात. ज्याप्रमाणे शेळीचे करडू खरे स्तन सोडून गळ्याचे लोलक त्यालाच ते पितात आणि दूध पिण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यातून दुधाचा एक थेंबही येत नाही. तसं हे जे स्वतःला पंडित म्हणून घेतात, स्वतःचा आत्मबोध टाकून हे पंडित वेडे झालेले असतात. म्हणून संत शेख महमद महाराज एका ओवीतून म्हणतात, काष्टे करवतून करवत वेगळा, तैसी माया करवतून साधू निराळा. त्याचे शब्द लागती जनाला, जैसे करवताचे दात. ज्याप्रमाणे लाकूड कापून करवत वेगळे राहते, तसं मायेपासून साधू वेगळे राहतात. साधू हे समाजात राहतात, समाजात वावरतात, परंतु ते मायेपासून ते दूर राहतात. त्यांचे बोलणे मात्र लोकांना टोचते. जसं करवत लाकूड कापते, तसं या साधूंचं बोलणं लोकांना त्रासदायक वाटतं, परंतु ते मायेपासून निराळे असतात. यातून संत शेख महमद महाराज सांगतात की नको त्या गोष्टीचा अभिमान धरू नका. जे गरजेचं आहे ते करा. आपल्याला गरजेचं आहे आत्मबोध. मी कोण आहे हे स्वतः जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मला माझा शोध लागतो, त्यावेळेस खरा अध्यात्म चालू होतो. अध्यात्माचा अर्थच तो आहे. अध्यात्म म्हणजे आपल्या आत डोकायचं आहे. आणि ज्याने हे स्वतःला जाणून घेतलं, तेच खरे भक्त झाले, तेच खरे देवाचे आवडते झाले. रामकृष्ण हरी.